लाडक्या ताईंनो, लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय मोठी बातमी आहे। स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी थोड्याच वेळापूर्वी ट्विट करून अतिशय मोठी माहिती दिली। बघा, तुम्हाला जर जून महिन्याचा हप्ता आलेला नसेल तर तुम्ही अपात्र झालेला आहात। त्यामध्ये काय काय कारणं सांगितलेली आहेत आणि या ठिकाणी जून महिन्याचा तुमचा लाभ भेटलाय की नाही 1500 रुपयाचा त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून पटकन सांगायचं आहे, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल, कारण की खूप मोठी माहिती त्यांनी दिलेली आहे। त्यासोबत बघा, ज्यांना जून महिन्याचा हप्ता भेटलेला आहे त्या किती लाडक्या बहिणी आहेत तर त्यांना पुढचा हप्ता जुलैचा देखील 100% भेटणार आहे, त्याची देखील माहिती दिलेली आहे। त्यासोबत जून महिन्याचा हप्ता जर तुम्हाला भेटलेला नसेल तर याच्यामध्ये अपात्रतेमध्ये तुम्ही गेलेला आहात, मग तुमचे पैसे बंद होणार की काय होणार पुढे त्याची संपूर्ण माहिती त्यांनी दिली आहे। बघा, या ठिकाणी पाहू शकता, महिला व बालविकास मंत्र्यांचं हे ट्विट आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती। तर बघू शकता, या ठिकाणी शासनाने माहिती मागवलेली होती। ज्यांनी अर्ज केलेले होते विविध विभागांकडून या ठिकाणी पडताळणी करण्यासाठी माहिती मागवली होती। यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे 26.34 लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे। तर बघा, जूनचा हप्ता जर तुम्हाला भेटलेला नाही तर तुम्ही अपात्र आता झालेला आहात। 26.34 लाख लाभार्थी अपात्र होते, तरी देखील त्यांना लाभ आतापर्यंत म्हणजे मे महिन्यापर्यंत दिला गेलेला होता, यांना लाभ भेटत होता। तर आता यांना अपात्र करण्यात आलेला आहे। म्हणजे तुम्ही जे म्हणत होतात ना, आम्ही पात्र असून देखील काही लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता आलेला नाही, या ठिकाणी बऱ्याच लाडक्या बहिणींच्या कमेंट येत आहेत अजून देखील की आम्हाला जूनचा हप्ता भेटलेला नाही। तर बघा, त्यांच्यासाठी ही महत्त्वाची माहिती आहे। 26.34 लाख लाडक्या बहिणींमध्ये मग तुम्ही येताय अपात्र, तुम्ही या ठिकाणी झालेला आहात। परंतु या ठिकाणी जरी तुम्ही अपात्र झालेला आहात परंतु तुम्ही पात्र आहात तर तुम्हाला पैसे भेटायला पुन्हा एकदा सुरू होणार आहेत, त्याची माहिती देखील त्यांनी पुढे दिलेली आहे। बघा, या ठिकाणी आता सध्या 26.34 लाख लाभार्थ्यांना अपात्र केलेलं आहे लाडकी बहीण योजनेमध्ये, त्याची माहिती दिलेली आहे। यात काही लाभार्थी बघा कशामुळे अपात्र केलंय, पहिलं कारण या ठिकाणी त्यांनी सांगितलं, यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचं समोर आलेलं आहे, पहिलं कारण आहे। दुसरं कारण या ठिकाणी दिलंय, काही कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचं या ठिकाणी त्यांना समजलेलं आहे। म्हणजे बघा, जो नियम आहे की या ठिकाणी एका कुटुंबामध्ये एक विवाहित महिला आणि दुसरी अविवाहित महिला असे या ठिकाणी 2 लाडक्या बहिणी एका कुटुंबामधून लाभ घेऊ शकतात। म्हणजे जे रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डनुसार या ठिकाणी तुमचं कुटुंबाची व्याख्या म्हणजे तुमचं रेशन कार्ड आहे। तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आलेल्या आहेत। तर हे 3 कारणं जी आहेत त्यामुळे या ठिकाणी अपात्र करण्यात आलेलं आहे। तर ही 2 महत्त्वाची पहिली कारणं आहेत, ती म्हणजे एकापेक्षा जास्त योजनेचा तुम्ही लाभ घेत होतात किंवा या ठिकाणी काही कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचं समजलेलं आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी 26.34 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेला आहे। यामध्ये जर तुम्ही बसत असाल तर या ठिकाणी तुमचा आता अर्ज अपात्र झालेला आहे, तुम्हाला जून महिन्याचा हप्ता भेटलेला नाही, म्हणजे पुढचे हप्ते देखील भेटणार नाहीत। परंतु या ठिकाणी पुढे बघा, जर तुम्ही या ठिकाणी पात्र आहात, तुमचं यापैकी कुठलंही कारण नाही, तुम्ही कुठलीही अटी आणि शर्ती उल्लंघन केलेलं नाही तर तुमचा लाभ चालू होणार आहे। त्यांनी पुढे त्याचीच माहिती दिली। बघा, या माहितीच्या आधारे त्यांनी म्हटलं की जून 2025 पासून या 26.34 लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे। बघा, तात्पुरत्या स्वरूपामध्ये हा लाभ त्यांचा स्थगित आहे जून महिन्यापासून। ज्यांना वाटत होतं की जून महिन्याचे पैसे आमचे आलेले नाहीत तर हे कारण आहे। 26.34 लाख लाडक्या बहिणी त्या आहेत, त्यांचा लाभ या ठिकाणी तात्पुरता स्थगित केलेला आहे। तर जून महिन्याचा एवढ्या लाडक्या बहिणींना पैसे भेटलेले नाहीत त्याचं कारण मी तुम्हाला वरती सांगितलेले आहेत। या व्यतिरिक्त बघा, पात्र असलेल्या सुमारे 2.25 कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून 2025 महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात आलेला आहे। तर जून महिन्यामध्ये या ठिकाणी जवळपास 2.25 कोटी लाडक्या बहिणींना हे पैसे भेटलेत। तुमचे पैसे आले असतील बघा जून महिन्याचे, तुमचे आलेत की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आता तुम्हाला जुलैचा 13वा हप्ता देखील मग भेटणार आहे। तुम्हाला जूनचा हप्ता भेटलेला आहे म्हणजे तुमचा पुढे आता जुलैचा हप्ता देखील भेटणार आहे। त्यामध्ये 2.25 कोटी लाडक्या बहिणी सध्या पात्र आहेत। आताच्या स्थितीला 26.34 कोटी लाडक्या बहिणींना या ठिकाणी अपात्र आता करण्यात आलेला आहे। तर तात्पुरत्या स्वरूपामध्ये बघा, ह्या ज्या लाडक्या बहिणी अपात्र झाल्या त्यांचा तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या 26.34 लाख लाभार्थ्यांच्या माहितीची संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून
त्यापैकी बघा, त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील अजूनही त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. म्हणजे बघा, आता हे ज्या 26.34 लाख लाडक्या बहिणीने एक ठिकाणी अपात्र केलेला आहे त्यांचा लाभ जो आहे सध्या स्थगित करण्यात आलेला आहे, त्यांची देखील पुन्हा पडताळणी होणार आहे. संबंधित त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जे आहेत ते शहानिशा करणार आहेत. त्यापैकी जर तुम्ही अजून पात्र ठरत असाल तर मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं बघा, या ठिकाणी संबंधित महिला व बालविकास विभागाकडे तक्रार करायची किंवा अर्ज द्यायचा आहे. तुम्ही पात्र आहात, तुमचं रेशन कार्ड असेल, तुमच्या कुटुंबामध्ये या ठिकाणी उत्पन्न कमी आहे, बाकी सर्व अटी आणि शर्ती तुमच्या या ठिकाणी पूर्ण आहेत, जून महिन्याचा तुम्हाला हप्ता आलेला नसेल तर हे काम तुम्हाला करायचं आहे, जेणेकरून तुम्ही काय होणार आहात, पात्र पुन्हा एकदा होणार आहात. त्याच्यानंतर मग तुमचा लाभ कधीही बंद होणार नाही. 26.34 लाख लाडक्या बहिणी जे आहेत ज्यांना जून महिन्याचा हप्ता आलेला नाही त्यांच्यासाठी हे आहे बघा. त्यापैकी जर तुम्ही पात्र ठरत असाल तर शासनातर्फे पुन्हा तुमचा लाभ पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही, खरोखरच तुम्ही जर पात्र आहात तर. त्यासोबत बघा अजून पुढे त्यांनी काय म्हटलंय, शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय शासन स्तरावरती घेण्यात येईल. मग आता याच्यामध्ये पैसे परत वसूल केले जाणार की काय कारवाई केली जाणार आहे त्याबद्दल इथं अजून सांगण्यात आलेलं नाही. तर बघा, ज्यांचे या ठिकाणी अपात्र झालेले आहेत आता पुढे जे पात्र होतील त्यांचा लाभ मात्र पुन्हा एकदा सुरू केला जाणार आहे अशी माहिती या ठिकाणी ही देण्यात आलेली आहे. मग तुम्ही या ठिकाणी अपात्र झालात की पात्र झालात हे पाहण्यासाठी काय करायचं आहे, एकतर तुम्हाला जूनचा हप्ता आलेला असेल तर तुम्ही पुढे पात्र आहात, म्हणजे तुमचे पैसे पुढे येत राहणार आहेत. मात्र तुम्हाला जर जून महिन्याचा हप्ता आलेला नाही तर तुम्ही अपात्र झालेला आहात हे समजायचं आहे. किंवा या ठिकाणी जर तुम्ही त्यामध्येही खरोखर पात्र असाल, म्हणजेच या ठिकाणी जरी या ठिकाणी तुम्हाला लाभ भेटलेला नाही परंतु तुम्ही पात्र आहात तर तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे की तक्रार करायची आहे, अर्ज द्यायचा आहे, जेणेकरून या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा पात्र केलं जाऊ शकतं. आता ही जी माहिती आहे, माहिती व तंत्रज्ञान विभागाने जी पडताळणी केलेली आहे त्यानुसार या ठिकाणी 26.34 लाख लाभार्थ्यांची माहिती संबंधित या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांकडून अजून त्याची शहानिशा केली जाणार आहे आणि त्यामध्ये जे पात्र ठरणार आहेत पुन्हा एकदा त्यांचा लाभ पुन्हा एकदा सुरू देखील केला जाणार आहे. तर तुम्हाला जून महिन्याचा हप्ता आला होता की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आता बघा, याच्यावरती काल स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील अजून मोठी माहिती दिली, ती म्हणजे तुमच्या जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्याबद्दल. तुमचा 13वा हप्ता देखील त्यांनी सांगितलं की तो आम्ही रिलीज केलेला आहे, म्हणजे तुमचा 13वा हप्ता देखील भेटत राहणार आहे. बघा, या योजनेचे प्रत्येक महिन्याचा आर्थिक आधार तुम्हाला अशाच पद्धतीने 1500 रुपयाचा कायमस्वरूपी भेटत राहणार आहे. ही योजना बंद होणार नाही, परंतु याची पडताळणी मात्र प्रत्येक वेळेस आता चालू आहे. प्रत्येक महिन्यामध्ये याची पडताळणी केली जाते आणि स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी याच्या अगोदर देखील सांगितलेलं आहे की प्रत्येक महिन्यामध्ये ही ऑनगोईंग पडताळणी असणार आहे, म्हणजे चालूच राहणार आहे. फक्त आणि फक्त गरीबातल्या गरीब आणि ज्या खरोखर पात्र लाडक्या बहिणी आहेत, ज्यांना खरोखर याची गरज आहे, अशाच लाडक्या बहिणींपर्यंत हा लाभ आम्ही पोहोचवणार आहोत, तसंच सरकारचा प्रयत्न आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर खूप महत्त्वाची अशी माहिती या ठिकाणी तुमच्यासाठी होती, मोठी अपडेट तुमच्यासाठी होती, ती म्हणजे जून महिन्यामध्ये तुमचे पैसे का नाहीत आले आणि किती लाडक्या बहिणी अपात्र झालेत. आता 26.34 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेलं आहे आणि त्यांचा जून महिन्याचे पैसे देखील दिलेले नाहीत. तर बघा, याच्यामुळेच या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता येण्यासाठी उशीर होतोय सध्या, की ही पडताळणी जी आहे वरच्या लेवलवरती चालू आहे, त्याच्यामुळेच तुमचे हप्ते सध्या लेट होताना दिसत आहेत. तसंच तुमचा जुलै महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला लेट होऊ शकतो, तो 5 ऑगस्टपर्यंत भेटू शकतो अशी माहिती न्यूजमध्ये सध्या देण्यात आलेली आहे. तर याबद्दल अजून जसे नवीन अपडेट येतील तसे वेळोवेळी तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. त्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना महत्त्वाचे अपडेट भेटेल. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. त्याचसोबत आपला टेलिग्राम चॅनल ही जॉईन करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद.